नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकर चाकरमान्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत. मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या दादर टर्मिनसवरील ताण कमी करण्यासाठी आजपासून परळ टर्मिनस सुरू केलं जाणार आहे. तर परळ स्थानकाचं रूपांतर टर्मिनसमध्ये करण्यात आलं असून आजपासून परळ स्थानकातून रेल्वे धावणार आहेत. तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज परळ टर्मिनसचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे. तर सकाळी 8:38 परळ टर्मिनसहून कल्याणला जाणारी पहिली लोकल सोडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होण्यासाठी धावणाऱ्या मोनो रेलचा दुसरा टप्पा देखील आजपासूनच सुरू होतोय. तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशी ही मोनो रेल धावणार आहे. तर ही मोनो संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोनो रेलला हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आणखीन सुखकर आणि सुसाट होण्यास निश्चितच मदत होणार आहे. तर परळ टर्मिनसचा नेमका कसा फायदा होणार आहे यावर एक नजर टाकूयात. तर नवे पूल प्रभादेवी स्थानकाला जोडला जाणार आहे. त्यामुळे सायडिंगचीही या ठिकाणी सोय असणार आहे. दादर आणि कुर्ला स्टेशनवरचा ताण त्यामुळे कमी होणार आहे. दादरला समस्या उद्भवल्यास परळहून जादा गाड्या सोडता येणार आहेत. परळ टर्मिनस ज्याचं लोकार्पण आज होत आहे त्याचे फायदे आपण पाहतोय. तर प्रकल्पाचा खर्च एकूण 51 कोटी इतका आला. तर नंतर लांब पल्ल्याच्या गाड्याही या परळ स्टेशनवरून टर्मिनसमधून सुटणार आहेत.